हरी राम कृष्ण हरे
हरिभक्तीपरायण सौभाग्यवती संगीतदाय महाराज काटोळे आणि हरिभक्तीपरायण दत्ता महाराज चव्हाण।
सुख घडो वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढो लागे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढो लागे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढो लागे. विठ्ठल विठ्ठल ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्यात्मरूपा, देवा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो. मने निवृत्तिदासु अवधारी जोज. हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश. तेथ वर्ण वपो निर्दोषा मिरवतसे, स्मृती तेची अवयव देखांगिक भाव.
तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराण तेची मणिभूषणे पद पद्धती खेवणे प्रमेरत्नांचे पदबंधनागर तेची रंगाथिले अंबर तेत साहित्यवाने सपुर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिती सकौतुका त्याची ऋण झुणती शूद्र घंटिका अर्थध्वनी जयांचे केलिया स्मरण ओ या सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण आता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो सरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या उपादाने कथेचा विस्तार त्यांच्या उपादाने कथेचा विस्तार उपादाने कथेचा विस्तार उपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाहुले श्री गुरूंची संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री संत वैराग्यवंत वारकरी संप्रदायाचे कळस भक्तीचा आर्तरूप भागवत धर्माचा निश्वास सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व बहिणाबाईंनी ज्यांचा उल्लेख ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस या उक्तीप्रमाणे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाचे पाया आणि श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय हे वारकरी संप्रदायाचे कळसा अधिकारी आचार्य अत्रे यांच्या उक्तीप्रमाणे दैनंदिन जीवन जगत असताना जर ज्ञानोबा आणि तुकोबराय जर आपल्या जीवनातून जर वजा केले तर बाकी काय राहील पण भागवत धर्माचा निश्वास असणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या सकल संत गाथ्यातून निवडलेला संतांच्या चरणाचं महत्व सांगणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल 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 अभंगाच्या भावार्थापूर्वी अल्पसा परिहार तो असा माझा परिचय रयतेच्या कल्याणाकरता रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सद्गुरू असणारे समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेला सातारा जिल्हा आदरणीय वंदनीय आणि पूजनीय ज्ञानोबरायांचा सोहळा आळंदी पासून पंढरपूर पर्यंत घेऊन जाणारे वंदनीय असे असणारे हैबत बाबा आरफळकर असा वंदनीय मानला जाणारा सातारा अशा सातारा जिल्ह्यातील माझा दोन्ही परिचय करून देते सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका आणि खटाव तालुक्यातील डिस्कळ पंचक्रोशी आणि डिस्कळ पंचक्रोशीतील एका डोंगराच्या कडेकपारीला वसलेलं छोटंसं गारवडी हे गाव ज्या गावाचा नामकरण उल्लेख हा रामनगर असा केला जातो हे माझं माहेर
आणि त्याच सातारा जिल्ह्यामध्ये पदस्पर्शानं पुनीन आणि पावन झालेल्या भूमीमध्ये ज्यांची मारलेली लात श्रीमंत माझ्या भगवान परमात्म्यांनी छातीवरती अभिमानानं आजही तशीच ठेवलेली आहे. दिशेने आपण जायला लागतो. पण तुकोबराय सुख येण्याचं लक्षण तरी काय असावं? सुख म्हणजे काय? तुकोबराय म्हणतात सुख म्हणजे ते विटेवरी उभा कटेवरी हात असं असणारा अखिल गुण निदान सच्चिदानंद घन करुणावरणालय भक्तवत्सल भगवान परमात्म्याच्या भेटीची इच्छा किंवा भगवंतानं स्वतः दिलेलं दर्शन म्हणजे सुख आहे. मग तुकोबराय असं जर केलं, संतांच्या सानिध्यात गेलं, संतांच्या माध्यमातून भगवंतापर्यंत पोहोचलं, तर भगवान परमात्मा येण्याची लक्षणं तर सांगा ना तुकोबराय. कसा ओळखायचा प्रभू आला? कसे ओळखायचे देव आले? तुकोबराय म्हणले देव येण्याची लक्षणं सांगतो. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. कंठ दाटून येतो, डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला सुरुवात होते ना, तेव्हा समजायचं की भगवान परमात्मा आले, आपल्याला अलगतचा स्पर्श केला, निघून गेले. तुकोबराय पण हे सगळं करण्याकरता काय करावं?
करावं लागेल. याच्याकरता संतांनी सांगितलेलं साधं सोपं सुलभ साधन आहे. त्या नामाच्या साधनानं तुम्हाला भगवंतापर्यंत जाता येतं. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. साधं सोपं सुलभ गोमट आणि उत्तम असं साधन आहे. मग त्या साधनाच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्यापर्यंत जाता येतं. पण काय तो कोबरा आहे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. पूर्व पुण्य ही थोडीशी तरी शिल्लक असावी. आणि हे जर शिल्लक असेल तर कोण भेटतात? संत. आणि संत भेटले की काय होतं? वासना राहत नाही. आणि वासना राहिली नाही तर तू कोबरा आहे काय होतं? देव भेटायला येतात. आणि देव भेटायला आल्यानंतर तू कोबरा आहे अंगावरती रोमांच उभे राहतात आणि कंठ दाटून येतो, डोळ्यातनं पाणी येतं. तेव्हा समजायचं माझा भगवान परमात्मा माझ्या सानिध्यात आला. अभंगाचा सरळ सरळ विठ्ठल विठ्ठल आता सरळ सरळ जर अभंगाचा अर्थ घ्यायचा झाला तर महाराज काही लोक फार विचित्र असतात. विचारण्याचं कारण असं आहे, संतांनी इतकं अमूल्य आणि अमृततुल्य साहित्य आपल्या हातामध्ये दिलंय ना, तरी सुद्धा आम्हाला प्रश्न पडतो महाराज. उलट प्रश्न विचारणारी लोक फार आहेत. तुकोबारांचा अभंग आहे, उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. हा अभंग 1 2 3 4 असा सोडवला तरी चालतो आणि खालून 4 3 2 1 असा सोडवला तरी चालतो. त्याचा मध्य आहे. कारण तुकोबारांची अभंग अशी आहेत. कशी आहेत तुकोबारांचे अभंग असे आहेत. आता तुम्ही मुंबईमध्ये राहताय तरी गावाकडे काही वास्तव्य आमचं असतं. आणि शेती म्हटलं की सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय. मला आनंद या गोष्टीचा वाटला की मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये आपला अख्खा प्रपंच सावरणारी तुम्ही सगळी साधक लोक, कुठंतरी असं वाटतं की हक्कानं डोकं टेकवायला एखादी कोणती तरी चाळ असावी, त्या चाळीमध्ये हक्कानं डोकं टेकवायला यावं. कुठंतरी उशाला काहीतरी असावं, अंगावर काहीतरी वस्त्र असावं, 2 वेळचं पोटभर जेवण मिळावं, एवढी अपेक्षा. पण त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये मांडलेला आपला जो संसार आहे, तो संसार चालवून परमार्थाची वाट चालणारी तुम्ही सगळी लोक, मी आज प्रत्यक्ष या गोष्टीचा अनुभव घेतला. शेतकरी वर्गांचं महाराज एक लक्षात घ्या की 3 पिकं आहेत आपल्याकडे. ज्वारी तर तुम्हाला माहित आहे. मग ज्वारीच्या कणसाला महत्व असतं की त्याच्या त्या ताटीला महत्व असतं? कणसाला महत्व असतं. ताटीचा विचार केला जातो का? तो गुरांच्यासाठी कडबा म्हणून बाजूला ठेवला जातो. त्याच्या पुढं बेहमुंगाच्या शेंगा येतात ना. मग त्या कुठे येतात? वर की खाली? खाली येतात. मग त्या बेमुंगाच्या शेंगा आपण घेतो की डाळे घेतो? शेंगा घेतो, डाळे आपण सोडतो. आता एकाचा जर विचार केला, ज्वारीचा विचार केला तर त्याचा कणीस महत्वाचा आहे. बेमुंगाच्या शेंगाचा विचार केला तर त्याची शेंग महत्वाची आहे. पण एकच पीक असं आहे की ज्याचं शेंड्याचंही महत्व नाही आणि वरचं बुडक्याचंही महत्व नाही, दोघांचं महत्व नाही, पण बरोबर मध्ये महत्वाचं पीक येतं, त्याचं नाव कणीस आहे. तसं जगद्गुरु तुकोबारांचे काही अभंग असे आहेत की त्याचा पाया महत्वाचा आहे. काही अभंगाची सुरुवात ही वरून आहे आणि काही अभंग थेट हृदयाला हात घालणार आहेत. म्हणून संपुष्ट हे हृदय पेटी करुणे पोटी साठवू. मग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारांच्या अशा अभंगाचा जर विचार केला तर, सरळ अर्थ घेतला तर आपण सरळ अर्थ असा सांगतो, संतांच्या चरणाचा स्पर्श झाला की वासना जळून जाते. असं घेतलं तर चालेल का? नाही. वाच्यार्थ घ्यायचा नाही, तिथं लक्षार्थ घ्यायचा. विठ्ठल विठ्ठल वाच्यार्थ घ्यायची सवय आपल्याला असते, लक्षार्थ घेत नाही. वाच्यार्थ कसा घेतो मला जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाचं एक प्रमाण आहे. आम्ही फक्त काय करतो, फक्त त्याचं वाक्य उचलून घेतो किंवा शब्दार्थच फक्त पकडतो. तुकोबारांचं एक प्रमाण आहे, ना आवडे जन, ना आवडे धन, ना आवडे माता, ना आवडे पिता. काही लोकांनी तेवढं लक्षात ठेवलं. तुकोबाराय म्हणतात ना, आवडे माता, ना आवडे पिता. महाराज कोणती माता कोणती पिता ह्याचा लक्षार्थ घ्या, वाच्यार्थ घेऊ नका. आणि वाच्यार्थ घेतला ना तर लक्षार्थ बाजूला राहतो. म्हणून वाच्यार्थ न घेता त्याचा लक्षार्थ घ्या. त्याचं कारण आहे, जगद्गुरु तुकोबारायांनी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं वर्णन करताना अभंगाची रचना केली. त्या अभंगामध्ये सहज लिहिलं, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रडा बोले. मग सोन्याचा पिंपळ म्हणजे महाराज तो सुखाचा पिंपळ आहे. सोन्याचा म्हणजे तो सोन्याचा नाही, सुखाचा पिंपळ ज्ञानोबरांच्या दारात उभा आहे. आणि तुम्ही जर तिथं गेला ना
तर तो सुखाचा पिंपळ, तुम्ही त्याला प्रदक्षिणा घातली तर सुखाची प्राप्ती होणार. ज्ञानोबरायांची ओवी आहे, अध्याय 9 ओवी क्रमांक 1. तरी अवधान एकिले धीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडाई का, मी सुखाला पात्र करीन पण तुम्ही माझ्यापर्यंत यायला पाहिजे. वाच्यार्थ घ्यायचा नाही, इथं लक्षार्थ घ्यायचा. आणि लक्षार्थ सांगतात तुकोबराय, संत चरण रज. रज म्हणजे भगवान परमात्मा सुद्धा म्हणतात, संतांच्या चरणाची धूळ जरी लागली, संतांच्या चरणाचा स्पर्श जरी झाला तर वासना जळून जाते. म्हणून संतांचं चरण म्हणजे संतांचं पाय नाही महाराज, संतांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेलं आचरण जर तुम्ही वागलात तसं तर वासनाच राहत नाही. विठ्ठल संतांचं चरण म्हणजे संतांनी त्यांच्या जीवनात केलेलं आचरण. रामायणातला एक दृष्टांत आहे का, अधिमाया शक्ती असणाऱ्या सीतामाई 13 वर्षाच्या वनवासामध्ये, 14 वर्षाच्या त्या वनवासामध्ये भगवंतासोबत राहिल्या. राहता राहता काही काळ निघून गेला आणि काही काळ निघून गेल्यानंतर एक दिवस गंमत अशी झाली. सीतामाईंचा एक नियम होता, प्रभू रामचंद्र झोपल्यानंतर त्या झोपायच्या आणि प्रभू रामचंद्र उठण्या अगोदर उठायच्या. सीतामाईंना त्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये प्रभू रामचंद्रांनी कधी झोपलेलं पाहिलं नाही. याचा अर्थ सीतामाई झोपत नव्हत्या असं नाही, त्यांचा नियम वेगळा होता. आपल्या जीवनामध्ये जर आपण विचार केला तर आपण कधीच जागे दिसत नाही, आपण फक्त झोपलेलाच असतो. सीतामाई लवकर उठल्या, आंघोळीला गेल्या आणि आंघोळीला गेल्यानंतर सीतामाईने स्वतःचे पाय पाण्यामध्ये सोडले आणि जरा वेळ तिथं शांत बसल्या. शांत बसल्यानंतर थोडंसं सीतामाईंना थोडा अहंकार झाला. सीतामाईंना थोडासा विचार आला, मी पाय पाण्यामध्ये सोडलेले आहेत, माझे पाय इतके गोरे दिसतात, मी स्वतः किती गोरी असेल, किती गोरी असेल मी, मग मी इतकी गोरी आहे, प्रभू इतके सावळे आहेत, असं थोडंसं सीतामाईंच्या मनामध्ये आलं. आणि सीतामाई विचार करत आहेत की आता काही जरी झालं तर प्रभू येईपर्यंत थांबायचं. आणि थांबायचं म्हटल्यानंतर थोड्या वेळामध्ये प्रभू बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी आसपास पाहिलं, सीतामाई काय कुठे दिसत नाही. आणि सहज त्यांचं समोर लक्ष गेलं तर सीतामाई आंघोळीला बसलेल्या, आंघोळ झाली होती, शांत त्या ठिकाणी त्या पाहिलं भगवंतानी. आणि प्रभूंनी पाहिल्यानंतर सीतामाई पाहतच होते की कधी एकदा आपले पती परमेश्वर येत आहेत आणि कधी मी एकदा त्यांना पाहते आणि कधी एकदा त्यांना आवाज देते. भगवंतांनी पाहिलं आणि सीतामाईंचंही लक्ष गेलं, सीतामाईंनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर प्रभूंनी सीतामाईंकडे पाहिलं तर सीतामाईंनी प्रभूंना आवाज दिला, प्रभूजी जरा यहाँ तो आइए. हाक मारली. प्रभू महाराजांनी पाहिलं सीतामाई बोलत आहेत, प्रभू गेले. गेल्यानंतर प्रभू तिथं म्हटले, बोलो सीता, आपने मुझे बुलाया. हाँ प्रभू, जरा यहाँ बैठे तो सही. बसले प्रभू तिथं. बसल्यानंतर प्रभूंनी सीतामाईंना विचारलं, बोलो सीता, क्यों बुलाया मुझे. बस प्रभू कुछ नहीं, ऐसे ही. तुम्हाला हिंदी कळते ना, काय इंग्लिशमध्ये सांगू नको ना. प्रभूंच्या शेजारी बसल्या, प्रभू बसले आणि म्हटले, बोलो ना सीता, क्यों बुलाया मुझे, क्यों पुकारा. प्रभू कुछ नहीं, आपके चरण तो इस जल में डालो. प्रभू म्हटले, क्यों, क्या हुआ. कुछ नहीं प्रभू, आपके चरण इस जल में तो डालो. प्रभूंनी पाय पाण्यामध्ये सोडले आणि पाय पाण्यात सोडले की देवांचे पण पाय गोरे दिसू लागले थोडे. सीतामाई म्हणतात, देखो ना प्रभू, आपके चरण देखो, मेरे चरण देखो. आपके चरण से तो मेरे चरण बहुत अच्छे हैं. भांडायला सुरुवात कोणी केली, सर्रास तर आपल्याकडूनच होते, पण नाव फक्त तिकडे ढकललं जातं इतकंच. पाय सोडले पाण्यात प्रभूंनी. प्रभू म्हणले, क्यों सीता. कुछ नहीं प्रभू, देखो ना, आपके चरण से तो मेरे चरण बहुत अच्छे हैं. प्रभू म्हणतात, नहीं सीता, तुम्हारे चरण से तो मेरे चरण बहुत अच्छे हैं. आधी तर प्रभूंना भांडायचं नव्हतं, पण आता न जाणो सीतामाईनं सुरुवात केली भांडल्याशिवाय पर्याय
नाही. आणि भांडण जर इतक्या टोकाला गेलं तर आपण काय माघारी घेत नाही. नाईलाजानं यांना घ्यावंच लागतं. आणि जर यांनी नाईलाजानं जर मागं घेतलं नाही तर संध्याकाळचे वांदे होतात. त्यामुळे माघारी घ्यावंच लागतं. सीता, तुम्हारे चरण से तो मेरे चरण बहुत अच्छे. नहीं प्रभु, आपके चरण से तो मेरे चरण बहुत अच्छे. नहीं सीता, तुम्हारे चरण से तो मेरे चरण अच्छे. नहीं प्रभु, आपके चरण से तो मेरे चरण अच्छे. आता दोघांची भांडणं सोडवायची कोणी? एक तर नवरा बायकोंच्या भांडणामध्ये कोणी जाऊ नये. आणि जर तुम्ही तिथं गेला तर मार खाल्ल्याशिवाय येऊ नये. ते दोघं इतके भांडतात आणि थोड्या वेळाने एकत्र येतात. पण मार खाणार काही आमचं वाईट होतं. त्यांच्या भांडणात पडायचं नाही. दोघांची भांडणं इतकी चालू आहेत. न जाणं कर्मधर्म संयोगानं खांद्यावरती लाकडाची मोळी घेऊन जाताना लक्ष्मण भैया दिसले. आणि सीतामाईंचं लक्ष लक्ष्मण भैयाकडे गेलं. आणि सीतामाईने लक्ष्मण भैयांना हाक मारली, देवरजी जरा या तो आई. आता वहिनीने हाक मारले, खांद्यावरची मोळी खाली टाकली आणि लक्ष्मण भैया सीतामाईंच्या आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर उभे राहिले. सीतामाईंच्या आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर उभं राहिल्यानंतर महाराज त्या 14 वर्षाच्या वनवासामध्ये लक्ष्मण भैयानं सीतामाईंचे चरण शिवाय दुसरं कधीच काही पाहिलेलं नव्हतं. आणि त्यातूनही महत्वाची गोष्ट, पूर्वंपार काळापासून चालत आलेली गोष्ट म्हणजे आई वडिलांच्या पश्चात घरातले वडीलधारे भाऊ आणि घरातली भाऊजाई ही आई वडिलांच्या स्थानी असतात. पण तोच काळ होता जिथं सन्मान, आदर आणि प्रेम दिलं जात होतं. आता यातली एकही गोष्ट होत नाही. व्यवहार असा सांगतो की मोठ्या भावानं घराच्या वाट्या कराव्या, पण लहान भावानं त्याचा पहिला वाटा उचलावा. पण आताची परिस्थिती अशी आहे, वाटणी मोठाच करतो आणि पहिला वाटाही तोच घेतो. तेवढा आदर आणि प्रेमच राहिलेलं नाही. लक्ष्मण भैया ने पाहिलं दोघांच्याकडे. बोलो भाभी, आपने मुझे बुलाया? हाँ देवर जी, देखो ना, तुम्हारे भैया का कहना है कि मेरे चरण से उनके चरण बहुत अच्छे हैं. मेरा कहना यह है कि उनके चरण से तो मेरे चरण बहुत अच्छे हैं. अब तुम बताओ, हम दोनों में से किसी के चरण बहुत अच्छे हैं. लक्ष्मण भैया म्हणतात, अरे कुठून दुर्बुद्धी सुचली मला, ने दोघांच्या समोरून गेलो. काय करू मला काही लक्षात येत नाहीये. अगर मैंने कहा भैया आपके चरण अच्छे हैं तो भाभी को बुरा लगेगा. अगर मैंने कहा भाभी आपके चरण अच्छे हैं तो भैया को बुरा लगेगा. क्या करूं, मेरे तो कुछ समझ में नहीं आता. विचार करतायत लक्ष्मण भैया. हात जोडले प्रभूंच्या समोर आणि लक्ष्मण भैयाने सांगितलं, देखो भाभी, अगर मैंने कहा आपके चरण अच्छे हैं तो भैया को बुरा लगेगा. अगर मैंने भैया को कहा भैया आपके चरण अच्छे हैं तो भाभी आपको बुरा लगेगा. इसलिए मेरा कहना मानो और मेरी ये बात सुन लो. आज चरण से दोनों चरण बहुत अच्छे हैं. दोघांचं आचरण शुद्ध आहे म्हणून दोघांचे चरण शुद्ध आहे. तसं संतांचं आचरण शुद्ध आहे म्हणून संतांचं चरण शुद्ध आहे. मग श्रीमंत तुकोबराय म्हणतात, अशा संतांच्या सानिध्यात जर तुम्ही गेला तर काय होतं महाराज? संत चरण रोज लागता सहज. संत चरण रोज लागता सहज. लागता सहज. संत चरण रोज लागता सहज. संत चरण लागता सहज. संत चरण लागता
वासनाच राहत नाही. वासना म्हणजे काय तुकोबर आहे? वासना म्हणजे इच्छा बाबांनो, आणि ही इच्छा भल्या भल्यांना सोडत नाही. वासना जळून जाते, जळते म्हणजे मरते, मरते म्हणजे जातेच, पुन्हा उपजतच नाही. सहज स्पर्श झाला, संतांचं सानिध्य प्राप्त झालं तरी ही वासना राहत नाही. दोन प्रकारच्या वासना महाराज, एक आहे शुभ आणि दुसरी आहे अशुभ. मग संतांच्या सानिध्यात गेले की ही वासना राहत नाही. इतकी भयानक आहे का महाराज वासना? आहे ना. म्हणून तर माझे संत म्हणतात, वासना ओढाळ गाय गड्यानं, वासना ओढाळ जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे खाऊ नये ते खाय, म्हणून तिचा मोडावा पाय. अशी ती वासना ओढाळ गाय. इतकी विचित्र आणि इतकी भयंकर असते महाराज वासना. असते ना. शुभ वासना संतांनी केली महाराज, अशुभ वासना तुमच्या आमच्या मनामध्ये येते. शुभ वासना संतांनी का करावी, का केली, कुणी केली, विचार करा. मरताना इच्छा गेली चपलावर, पुढचा जन्म चर्मकाचा प्राप्त झाला. मरताना इच्छा गेली हरणावर, पुढचा जन्म हरणाचा प्राप्त झाला. जड भरत राजा हरणी गरबा गेला, जड भरत राजा हरणी गरबा गेला, जड भरत राजा हरणी गरबा गेला, जड भरत राजा हरणी गरबा गेलो. घाटात घातला गेला, घाला तो घातला वासनेने. राजा असून राज्याचा त्याग करून भगवंताच्या प्राप्ती करता अरण्यामध्ये जाणारे, वनामध्ये राहणारे, भगवंताचं नामचिंतन करणारे, पण काल ओघाने तिथं गेल्यानंतर हरणाचं पाडस सापडलं, त्याला सांभाळलं. सांभाळता सांभाळता चिंतनाची जागा चिंतेनं घेतली आणि परिणाम असा झाला, मरताना वासना हरणावर गेली तर पुढचा जन्म हरणाचा प्राप्त झाला. इतकी वासना विचित्र आहे. ज्ञानोबराय सांगतात, अंते मती सो गती. मरताना तुमची इच्छा ज्याच्यावर जाते तसं तुम्हाला पुढचा जन्म प्राप्त होतो. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय पैठणला गेले. भानुदास महाराजांचा तो वाडा पाहिला. त्या वाड्याच्या समोर असलेलं सुंदर असं तुळशी वृंदावन पाहिलं. पाऊल आत टाकल्यानंतर लक्षात आलं, इथं ज्ञानाची स्पंदन आहेत, भगवंताचं वास्तव्य आहे. आणि माऊलीने पाऊल आत टाकल्यानंतर ज्ञानोबरायांच्या मनात आलं, महाराज आत फक्त मनात आलं, अशा घरी जन्माला यावं. पाठीमागं निवृत्ती दादा चालले होते. निवृत्ती दादांनी ज्ञानोबरायांच्या पाठीवरती हात फिरवला आणि निवृत्ती दादा ज्ञानोबरायांना म्हटले, माऊली चिंता करू नका, तुम्हाला पुढचा जन्म इथंच घ्यायचा. शुभ वासना तुमची आमची अशुभ वासना महाराज. म्हणून तर तुकोबांना म्हणावं लागलं, काया वाचा मन द्या त्याला, कारण तुम्हाला हे तिन्ही एकत्र करता येत नाही, म्हणून देवाची प्राप्ती होत नाही. विठ्ठल विठ्ठल आमच्या मनामध्ये सतत वाईट इच्छा सुरू असतात महाराज. चांगलं
चांगलं ते लोकांना पटकन रुचत नाही, पटकन आवडत नाही. वाईट लोकांना पटकन आवडतं आणि पटकन पटतं. चांगल्याच्या बाबतीमध्ये विचार करा आपण, चांगलं पटकन आपल्याला आवडत नाही. वाईट एखादी गोष्ट असेल तर आपण ती पटकन स्वीकारतो, चांगलं स्वीकारायला वेळ लागतो. म्हणून तर आम्हाला 40 ओलांडून पुढे गेल्यानंतर माळ घालायची इच्छा होते. 40 ओलांडून पुढे गेल्यानंतर, कारण त्यावेळेला लक्षात येतं की आपण काय केलं. त्याच्याही पुढची अवस्था माझ्या संतांनी सांगितली. कधी कळतं आम्हाला आमच्या जीवनाचा अर्थ, कधी कळतं आम्हाला आमचं जीवन, कधी कळतं आम्हाला आमचं शरीर इतकं चांगलं आहे, कधी कळतं आम्हाला या देहामध्ये भगवंताची प्राप्ती आहे. नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वाना परिगती झाले अवघे म्हणतील हाड हाड. जेव्हा अशा अवस्था होते ना, तेव्हा आमच्या लक्षात येतं की आम्ही काय करायला पाहिजे होतं आणि काय केलं. तारुण्य आहे तोपर्यंत आम्हाला आनंद वाटतो, चांगलं स्वीकारण्याकरता आम्हाला त्याच्यामध्ये रस वाटत नाही. आम्हाला या वयात असं तारुण्यामध्ये असं वाटतं, 17, 18, 20 वर्षाच्या मुलांना वाटतं आम्ही ज्ञानेश्वरी वाचावी का, गाथा वाचावी का, भागवत वाचावं का, हरिपाठ करावं का. नाही वाटत महाराज, कधी वाटावं बघू. जेव्हा आमची इच्छा होईल, जेव्हा आम्हाला वेळ येईल आमच्या या बिझी आयुष्यातून, तेव्हा आम्ही या करता वेळ देऊ. पण ते संपतं किती राहिलं, काय भजनाचे उरले ते पाहे का, राहतच किती महाराज. अगदीच थोडस, एक तर दिस सांगताना सांगितलं अल्प आहे, मग त्या अल्प मधला आपण देवाला किती द्यावं. देव तर म्हणतात देऊच नका, एकच क्षण द्या तरी काय ऐसे करी. या 8 प्रहरा माझारी मोठके निमिष भरी देतो जाय. 8 प्रहरातला एक क्षण मला द्या, मी 4 मुक्ती द्यायला तयार आहे. पण आम्ही जातो कधी तिकडं, जातच नाही. आणि जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो भेटत नाही. मग त्याच्यासाठी वेळ तर दिला पाहिजे ना. मग आमचा वेळ नाही त्या गोष्टीकडे जातो, चांगल्या गोष्टींसाठी आमचा वेळ नसतो. बघू वेळ मिळाला तर कीर्तनाला जाऊ. म्हणून संतांना म्हणावं लागलं आवडीने भावे हरिनाम. आवडीनं घेतलं तर त्याची भेट होते, सवडीनं घेतलं तर तो येतच नाही. तो म्हणतो मी सवडीनं येतो. विठाल विठाल. महाराज इतकी वासना वाईट असते का? इतकी वासना वाईट असते, इतकी वाईट असते महाराज. देव भगवान परमात्मा तुमची इच्छा पाहतो, तुमचं शुद्ध अंतःकरण पाहतो, बाकी काही पाहत नाही. का पाहत नाही महाराज? दृष्टांत सांगून पुढे जाते ऐका. इथं अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आहे. इथं सुंदर असं कीर्तन चालू आहे. आणि कीर्तन चालू असताना मला 2 मुलांचं तर गंमतच वेगळी असते. आता मला थोडंसं असंच बोलावं लागतंय. मुलांची गंमत फार वेगळी आहे. मी प्राध्यापक आहे, मी पाहते मुलं कशी राहतात, कसं वागतात. इथलं तर तुम्हाला माहीतच आहे. पायामध्ये बूट आहे, बुटावर पॅन्ट आहे, पॅन्टीवर शर्ट आहे, शर्टावर जॅकेट आहे, जॅकेटात पाकिट आहे, पाकिटात नोट आहे. ती पण 10चीच असते, जास्त काही नसते. पाकिटात नोट आहे, एका हातामध्ये कप आहे, कपामध्ये चहाचा घोटा, एका हातामध्ये सिगरेट आहे, डोक्याला हॅट आणि जगाला इडियट म्हणते. अशी पोरं आमची. आणि अशा पोरांनी गाडीवर बसावं. आणि एक जण त्यातला म्हटला इथं कीर्तन चालू आहे. तो म्हणला मी कीर्तन ऐकतो, बरेच दिवस झाला ऐकलं नाही. तो म्हणला इथून पुढचा कार्यक्रम तर याच्यापेक्षा सुंदर आहे बाबा. काय कीर्तन ऐकतो म्हणे, कोणाचं चांगलं झालंय का? नाही, ऐकू नको. तेच 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 सांगितलं जातं, ऐकू नको. पुढं चल म्हणे, पुढं फार मोठी गंमत आहे. तो म्हणला जा रे बाबा तू पुढं जा, मी कीर्तनातच बसतो. एक जणाला कीर्तनात बसला तो बसला, महाराजांच्या समोर बसला. तो पुढं गेला. आपलं मन किती शुद्ध आहे, आपलं अंतःकरण किती स्वच्छ आहे हे फक्त भगवान परमात्मा पाहतो, बाकी काही पाहत नाही. पुढे गेला आणि त्यानं पुढे जाऊन तिथलं स्टेज पकडला. जसं काही याने जर पकडलं नसतं तर ते पडलंच असतं. असं स्टेज पकडलं, तो समोर कीर्तनामध्ये बसला. कीर्तन सुंदर चालू आहे. आणि कीर्तन सांगता 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 त्याच्या काय मनात आलं, तो मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी इथं येऊन बसलो. मला यातलं काही कळेच ना. शरीर इथं आहे, मन तिथं फिरतंय. जे इथून तिथं गेलं होतं ते तिथं बसलं होतं, ते स्टेजला जरूर बसलं होतं. मला काय आयुष्यातला रंगच उडालाय माझ्या. 2 तासाचं कीर्तन ऐकलं असतं, चिंतन ऐकलं असतं तर माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं झालं असतं. विनाकारण रे मी इथं येऊन बसलो. म्हणजे जे तिथं बसलं होतं त्याचं मन इथं होतं आणि जे इथं बसलं होतं त्याचं मन तिथं होतं. बरं, ते तिथं गेलं होतं ते बाहेर पडलं. कीर्तन झाल्यावर कीर्तनातूनही तो मुलगा बाहेर पडला. दोघं एका ठिकाणी आले. भरधाव गाडी सुरू केली. समोरून जोरचा ट्रक आल्या आणि दोघांनाही उडवलं. महाराज दोघांची प्रेत तिथं पडलेली आहेत. पण गंमत अशी झाली की जो शरीराने फक्त कीर्तनात होता आणि मनानं जो तिथं होता, शरीर इथं आणि मन तिथं, आणि एकाचं शरीर तिथं आणि मन इथं. म्हणजे तिथं होतं त्याला नेला भगवान परमात्मे विष्णूचे दूत यावं आणि जे इथं बसलं होतं त्याला यमदूत यावे. असं का? नारद मुनींनी भगवंताला विचारलं, देवा असा पंक्ती प्रपंच करायची गरजच काय?
प्रभू म्हटले मी शरीर पाहत नाही, मुळात ते नाहीच आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, हे मी पाहत नाही. पाहतो तो फक्त त्यांचा शुद्ध भाव, त्यांचं शुद्ध अंतःकरण, आणि मला तेवढंच लागतं, मला बाकी काही लागत नाही. मी अंधारीची घेतो जोडी, अंधारीची घेतो जोडी, अंधारीची घेतो जोडी, अंधारीची घेतो जोडी, भावाची अंतरीची घेतो देव सोयरा सोयरा. देव सोयरा बना, अंतकरण पाहतो, बाकी काही पाहत नाही. महाराज मग ही शुभ वासना ना अशुभ वासना आहे. संतांनी शुभ वासना केली, आपल्या अंतकरणामध्ये अशुभ वासना चालत असतात, आणि आपल्या अशुभ वासना इतक्या असतात की महाराज त्या विकृतीपर्यंत जाऊन पोहोचतात. आणि म्हणून ह्या विकृत्या, ही घटना आपल्या कानावरती ऐकायला मिळतात. त्याचं कारण आहे, हे मन जे इकडे तिकडे भटकतं ना, हे मन जे इकडे तिकडे स्वैरा वैरा धावतं ना, ते मन भगवंतांच्या चरणावरती गुंतवणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतात, तू म्हण हे मी चिकरी, माझी या भजनी प्रेमधारी, सर्वत्र नमस्कारी मज एकात. ते मला दिलं ना भगवान परमात्मा म्हणतात, इकडं तिकडं कुठं फिरणारच नाही. मन हा मोगरा अर्पुणेश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही, कुठं फिरायची गरज नाही, ते त्याला देऊन टाका. तू खबर आहे, इतकी वासना विचित्र असते. आम्हाला एखादा दृष्टांत सांगाल का? आम्हाला एखादी गोष्ट पटवून द्याल का? कारण आम्हाला पुराव्याशिवाय ऐकायची सवय नाही. मला संतांनी प्रत्येक गोष्टीचा पुरावा आमच्या समोर सिद्ध केलाय. प्रत्येक प्रमाणातून त्यांनी पुरावे सादर केले. विठ्ठला विठ्ठला सांगावं आम्हाला सांगितलं, तू खबर आहे म्हणले का नाही सांगणार? आहे ना, आम्हाला प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे पुरावा आहे. पुरावा आहे, तू खबर आहे? हो आहे ना. काय सांगतात महाराज ऐका, इतका सुंदर असा राजवाडा आहे, आणि त्या राजवाड्यामध्ये अनेक दासी कामाला आहेत. त्या राजवाड्यामध्ये सुंदर अशी एक नाजूक सुकुमार मुलगी जन्माला आली. मुलगी हळूहळू लहानाची मोठी झाली. मुलगी अशी होती महाराज, तिच्या पायाच्या नकापासून डोक्याच्या केसांपर्यंत लखलखीत असं तेज होतं. कुणीही माणसांनी, कुणीही लोकांनी तिच्याकडे पाहतच बसावं इतकी सुंदर ती होती. हळूहळू हळूहळू ती मुलगी मोठी झाली. ज्या राजवाड्यामध्ये अनेक दासी कामाला होत्या, त्या दासीमध्ये एक दासी होती, आणि त्या दासीला एक 20-22 वर्षाचा मुलगा होता. तो मुलगा असा होता, त्याच्या अंगावर कधी माशी बसली तर ती उठायचीच नाही, कधीच उठायची नाही. त्याला कधी आंघोळ करणं माहित नव्हतं, कधी दात घासणं माहित नव्हतं. इथं आपण 3-3 टाइमला दात घासतो, पाहिजे तेव्हा आंघोळ करतो. त्याला कधीच असल्या गोष्टी काही माहीतच नाही. आणि तो मुलगा काही कामानिमित्त आपल्या आईला भेटण्याकरता त्या राजवाड्यामध्ये गेला. गंमत अशी झाली मायबाप, त्या मुलगा तिथं गेल्यानंतर कर्मधर्म संयोगानं ती चालत येणारी ती मुलगी त्या मुलानं पाहिली. आणि ती मुलगी पाहिल्यानंतर या मुलानं त्या मुलीला पाहिलं, मुलीला मुलाला पाहिलं नाही. त्या मुलाचं त्या मुलीकडे लक्ष गेलं, आणि त्याच्या मनामध्ये वाईट हेतू निर्माण झाला, वाईट वासना निर्माण झाली. आता ती वासना निर्माण झाल्यानंतर तो आईला तर भेटलाच नाही. एक क्षण फक्त पुरेसा झाला की त्याला त्या मुलीवरती प्रेमच झालं. आईला भेटलाच नाही, तो परतच आला. आईला यातलं काहीच माहित नाही की माझा मुलगा मला भेटण्याकरता आला होता. मुलगा घरी आला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 8 दिवस निघून गेले. आई कामावरून घरी आली की ते मुलाकडे पाहायची. त्या मुलामध्ये थोडासा बदल जाणवू लागला. आई विचार करते, माझं बाळ असं नव्हतं,
म्हणजे मुलात असा बदल का झाला? मी कामावरून घरी आलं की तो घरामध्ये असायचा, आल्यानंतर आम्ही दोघं सोबत जेवायचो, जेवण झालं की तो झोपायचा, काही नव्हतं. पण आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की 8 दिवसापूर्वी त्यानं मुलगी पाहिली होती, त्याचं प्रेम झालं होतं, त्याला ती मुलगीच हवी होती आणि ती हवी असलेली मुलगीच्या नादामध्ये त्यानं खाणं सोडलं, त्यानं पिणं सोडलं, त्याला रात्र रात्र झोप लागेना. या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर, फक्त रात्रभर त्यानं अलटीपलटी करावं आणि फक्त सतत तो विचारच करावा. 8 दिवसाचा तो सगळा मुलाचं ते वागणं, सगळं वर्तन आईनं पाहिलं आणि आईनं ते वर्तन पाहिल्यानंतर आईनं अधिकारानं आणि हक्कानं पण प्रेमानं त्या मुलाला विचारलं, जसं आता होत नाही. आता विचारणंच नव्हे तर बोलणंच होत नाही. आमचे संवाद कमी झाले, आमचं एकमेकांशी बोलणं कमी झालं. एकमाऊ भगवान परमात्मा ज्ञानोबराय माऊली मावशी ज्ञानोबराय सांगतात की एकच गोष्ट चांगली, आईच्या गर्भातून 9 मास 9 महिने 9 दिवसातून बाहेर आल्यानंतर एकच गोष्ट या देहामध्ये चांगली आहे. साचे आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताच गोड बोलता येतं. बोला ना, मन मोकळेपणाने बोला, पण संवादच तुटले, बोलणंच खुंटलं. त्याचा परिणाम असा झाला, आई वडिलांचा मुलांवर आणि मुलांचा आई वडिलांवरचा विश्वासच उडाला. अधिकारानं, प्रेमानं आणि हक्कानं आई विचारते, बाळा गेले 8 दिवस झालं मी पाहते, तुझं जेवणात लक्ष नाही, तुझं झोपण्यात लक्ष नाही. नक्की काय झालं मला कळेल का? मराठी त्या काळातली आई होती, कलियुगातली नाही, म्हणून अधिकारानं विचारत होती. आत्ताची आई विचारत नाही, कारण आईला वाटतं की माझा मुलगा, माझी मुलगी जे करते ते योग्य आहे आणि त्याचा परिणाम काय होतो हे तुम्हाला चांगलंच माहित आहे. तोही त्या काळातला मुलगा होता म्हणून उदार अंतकरणानं आपल्या आई सोबत तो बिनधास्तपणे बोलला, आई तो विचारतेस म्हणून मी तुला सांगतो. आई 8 दिवसापूर्वी मी त्या राजवाड्यामध्ये आलो होतो, तिथं आल्यानंतर मी एक मुलगी पाहिली. आई जशी ती मुलगी पाहिली तशीच ती मला फार आवडली. आवडलीच नाही आई, माझा अठ्ठाच आहे, मी लग्न जर केलं तर तिच्याशीच करी, नाही तर लग्नच करणार नाही, मला ती मुलगीच हवी आहे. आताची परिस्थिती फार बिकट आहे. आता सांगणे नाही, विचारणे नाही, नॉनस्टॉप घरी आणायचं, दारात उभं करायचं आणि एकच म्हणायचं, आई आवडली असेल तर हो म्हण, नसलं तर मी चाललो. विचारच करायचा. आईला त्या मुलाने सांगितलं, आईच्या पायाखालची जमीन सरकली महाराज. ती मुलगी कोणी सामान्य नाही वेळा, ती मुलगी त्या राजवैभवाची मालकी नाही, त्या राजाची कन्या आहे. ती मुलगी दिसायला सुंदर आहे, अप्रतिम आहे. त्या मुलीची तू इच्छा करतो बाळा, पण ती तुला मिळणार नाही. आई तू काहीही कर, पण मला ती मुलगी पाहिजे. माझं मन तिच्यावर बसलंय, मला तीच मुलगी पाहिजे. हट्ट केला महाराज आई जवळ त्या लेकरानं, आणि हट्ट केल्यानंतर आई ताडकन उठली. आणि आई उठल्यानंतर आईनं विचार केला, आतापर्यंत प्रामाणिकपणे मी काम त्या राजवाड्यात केलंय, उद्या काय होईल उद्याचा सूर्य उगवल्यावर मला माहित नाही, पण तरी सुद्धा मला आता तिथं जाऊन विचारणं भाग आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आई उठल्या आणि आई ती आईच आहे. आई उठली, नित्यनेमाप्रमाणे कामाला गेल्या. हातामध्ये झाडू होता, हातातला झाडू काकेत घेतला आणि त्या गेटच्या दारापाशी त्या उभ्या राहिल्या. उभ्या राहिल्यानंतर राजकुमारी येत आहेत, त्यांची वाट पाहिली. हातामध्ये फुलांची परडी, पांढरा शुभ्र पोशाख परिधान केलेला, नकशिकांत तेज ओसंडून वाहत आहे आणि त्या आल्या महाराज. आल्यानंतर त्या आईनं पाहिलं. ते आईनं पाहिल्यानंतर जी माऊली रोज तिथं प्रामाणिकपणे काम करणारी, कधीच मान खाली घालून उभी नव्हती, पण आज त्या ठिकाणी त्या दासी नव्हत्या, तर तिथं आई रूपात उभ्या होत्या. आई रूपात उभ्या होत्या. समोरून राजकन्याने यावं. आल्यानंतर राजकुमारीने विचारावं, का हो माई, आज तुमचं कामामध्ये लक्ष नाही का? तुम्हाला कुणी काही बोललं का? तुम्हाला कुणी रागवलं का? तुम्हाला काही हवंय का? अतिशय प्रेमानं विचारलं. त्या माऊलीची नजर जमिनीकडे होती महाराज.
कारण तिथं आई नव्हत्या, तिथं दासी नव्हत्या, आई म्हणून उभ्या होत्या. हात जोडले त्या माऊलीने आणि हात जोडून राजकुमारींना सांगितलं, ऐका, मी जे तुम्हाला सांगणार आहे ते कदाचित सांगितल्यानंतर तुम्ही मला कामावर ठेवणार नाही, मला तुम्ही सहज हाकलून द्याल, पण मला सांगणं गरजेचं आहे, कारण मी तुमच्या दरबारामध्ये काम करणारी दासी नसून एका आईच्या इच्छेने इथं उभी आहे. कारण तुकोबराय म्हणतात, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त, 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 लेकुराचे हित, माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त, लेकुराचे हित, माऊलीचे तुकोबराय म्हणतात, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. आई ती आई आहे महाराज. जसं का त्या राजकुमारीच्या समोर आईनं उभं राहावं आणि राजकुमारीला ती मागणी मागावी म्हणे, महाराज मी जे मागणार आहे ते मागितल्यावर कदाचित तुम्ही मला कामावर ठेवणार नाही, पण मागते. काय मागायचे मागा ना, जे मागणार आहे ते द्याल, माझ्याकडे जर असेल तर मी नक्कीच देईन. आईनं हात जोडून सांगावं, राजकुमारीजी 8 दिवसापूर्वी माझा मुलगा इथं आला होता. माझ्या मुलानं तुम्हाला पाहिलं आणि जसं पाहिलं त्या बघता क्षणी तो तुमच्या प्रेमात पडला. माझ्या मुलाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्याशी विवाह करावा. हा शब्द कानावर गेल्यानंतर राजकुमारी एका क्षणामध्येच म्हटल्या, एवढंच ना, मी विवाहाला तयार आहे. काय म्हटल्या? एवढीच गोष्ट आहे ना, मी लग्न करायला तयार आहे. ही राजकुमारीची गोष्ट आहे महाराज, आपल्यासारख्यांची नाही. आपण सगळा 7 बारा बघितल्याशिवाय लग्नाला हो म्हणत नाही. आता तर नवीनच पद्धत आहे, मुलीनेही तिच्या सासरचं घर पाहून यायचं आणि मगच होकार द्यायचा. एक तर साधी अपेक्षा असते गावाकडच्या मुलींना, असं वाटतं शहरात यावं. मला नाही असं वाटत की इथल्या मुलींना वाटत असेल गावाकडे जावं, असं व्हायचा परिणाम. पण मुलींना एकच अपेक्षा आहे, तिकडच्या मुलींना असं वाटतं की माझा नवरा मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरामध्ये राहणारा असावा, त्याला चांगला पगार असावा, स्वतःची गाडी असावी, राहायला माडी असावी, घालायला चांगली साडी असावी, पगार चांगला असावा, जमीन असून नसल्यासारखी असावी. जसं काही खरंच या डोक्यावरती टोपली घेऊन हातामध्ये खुरपं घेऊन शेतामध्ये जाणार आहेत असं म्हणणार. असून नसल्यासारखी शेती पण असावी. जर एवढं सगळं चांगलं असेल, जर त्या मुलाला जर जमीन नसेल ना, तर लगेच माता पिता म्हणतात उद्या भविष्याचं काय. अहो इथं आजची चिंता तुम्हाला करायला वेळ नाही, भविष्याची चिंता कशाला करता. माणूस आता आहे का क्षणभरामध्ये नाही याची गॅरंटी नाही, तुम्ही उद्याची चिंता करायची काय गरज आहे. तरी विचार करतो आम्ही, सगळं चालतं पण त्यातूनही ती मुलगी म्हणते, आई असला तर मुलगा एकटाच असावा, असले तर सासू सासरे ठीकच, नसले तर उत्तमच. जबाबदारी नको. विठ्ठल विठ्ठल ह्या अपेक्षात मला तिथं राजकुमारी आहेत, राजकन्या आहेत, आणि त्यांनी सहज म्हटलं की ठीक आहे मी लग्नाला तयार आहे, तशी काय अडचण नाही. हो म्हटल्या. आईला आनंद झाला. घरी आल्या मुलाला सांगितलं, अरे बाळा राजकुमारीजी तुझ्याशी विवाह करायला तयार आहेत. मुलानं महाराज उडीच मारली या भाळात. त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, तो म्हणला बघा मला मुलगी बघायला जावं लागलं का नाही, पेढे बर्फी द्यावी लागली का नाही, तिला पटवण्याकरता काही करावं लागलं का नाही, मला काहीच करावं लागलं नाही,
सहज मुलगी माझ्याशी लग्नाला तयार झाली असं त्याला वाटलं. महाराज तो गंगेवर गेला, आंघोळीला 10 साबणाच्या ओढ्या नेला. कधी आंघोळ करणं त्याला माहीतच नव्हतं. पहिल्या काळातली माणसं दात घासण्याकरता लिंबाच्या काडीचा उपयोग करायची, बरोबर ना? आता आल्यात आपल्या सगळ्या पेस्ट. ती घ्यायची काड्या चौकायच्या, दात घासायचे. तो गेला तिथं, स्वच्छ केलं, नवी कपडे घातली, टकाटक झाला आणि तो राजवाड्याच्या बाहेर उभा राहिला. जसा का तो तिथं उभं राहिला आणि उभं राहिल्यानंतर मला राजकुमारी समोरून आल्या. समोरून आलेल्या राजकुमारीनं ते पाहिलं ना, सुंदर ते ध्यान, ते पाहिलं उभं राहिलेलं. आणि बघितल्यानंतर असं असं बघितल्यावरती मुलगा आपण पटकन नाही म्हणू, हे असं नको, अजून 2 वर्ष थांबते, पण हे असं नको. सहज आम्ही विचार करतो. मुलीनं, राजकुमारीनं तो मुलगा पाहिला आणि काहीच बोलल्या नाही. आपलेपणानं विचारलं, अहो जाओ बोलल्या. तेव्हा अहो जाओ बोलायची पद्धत होती. वडील म्हणजे त्या काळातली माणसं आपल्या पत्न्यांना अहो जाओ बोलायची. अहो ऐकलत का पत्नीला? हा आता असं नाही. आता ये रे, जा रे, कुठे आहेस रे, खाल्लंस का रे, पिलंस का रे, कसा आहेस रे, एकेरी चालू झालं रे. त्याच्यामुळे अहो जावं गेलं ना. त्या राजकुमारीनं त्या मुलाला बोलायला सुरुवात केली, अहो तुम्हाला माझ्याशी विवाह करायचा आहे? हो करायचा आहे. ठीक आहे, मीही तुमच्याशी विवाहालाच तयार आहे, पण माझी छोटीशी एक अट आहे, तेवढी मान्य असेल तर मी पुढची सूत्र सांगते. मुलगा म्हणला, तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे, तुमच्यासाठी काय पण, तुम्ही फक्त बोला, हो म्हणा फक्त. राजकुमारीने सांगितलं, समोर जो पिंपळाचा वृक्ष दिसतोय ना, त्या पिंपळ वृक्षाला सुंदर असा कठ्ठा आहे. 8 दिवस त्या कठ्ठ्यावरून प्रदक्षिणा घालून मी सांगते त्या नावाचा जप करायचा. जर तो जप 8 दिवसामध्ये पूर्णत्वाला गेला, 8व्या दिवशी एका हातामध्ये मंगळसूत्र आणि एका हातामध्ये वरमाला घेऊन मी उभी असेल. आणि जर त्या नियमामध्ये कुठं जर खंड पडला, जर तुमच्याकडून काही चूक झाली, तर माझे सैनिक तिथं तलवारी घेऊन उभे असतील. एक घाव 100 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. मुलगा म्हणला, 8 दिवस का करायला मी तयार आहे. तुकोबरायांचं प्रमाण आहे महाराज, बोल बोलता वाटे सोपे. करायला बोलायला सोपं वाटतं, पण करताना ते तितकंच अवघड वाटतं. मुलगा होत म्हणाला. त्याला वाटलं 8 दिवस म्हणजे काहीच नाही, अशा बरोबर प्रदक्षिणा मारल्या तर सहज मला प्राप्त होईल महाराज. त्यांना सांगितलं राजकुमारीनं, मी सांगते त्या मंत्राचा जप करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण मंत्र तर दिला महाराज. त्या मुलांना तो कानावरती फिट केला. त्यांना 8 दिवस प्रदक्षिणा घातली. ऐका मावले हो, पहिल्या दिवशी त्याला गोडी नव्हती. पहिल्या दिवशी प्रदक्षिणा घातली, दुसऱ्या दिवशी घातली, तिसऱ्या दिवशी घातली. 8 दिवस पूर्ण झाले. प्रदक्षिणा घातल्यानंतर तो मुलगा त्या कठ्ठ्यावरून खाली उतरला. आणि जसा का खाली उतरला महाराज, ज्या मुलाच्या अंगावरची माशी उठत नव्हती, ज्या मुलाच्या चेहऱ्यावरती तेज नव्हतं, 8 दिवसानं तो मुलगा जेव्हा त्या कठ्ठ्यावरून खाली उतरला, त्यावेळेला त्याच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत लकलकीत अशी तेज आलं होतं. काया दिव्य झाली होती. जसं तुकोबराय म्हणतात, चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतनानं काया तद्रूप झाली. आणि तशी काया तद्रूप झाली महाराज. आणि माझ्या संतांचं वचन आहे, बोलिले ते आता पाळावे वचन. तुम्हाला वचन दिलंय ना मी, त्या वचनाप्रमाणे मी
येताना त्या राजकुमारने एका हातामध्ये वरमाला आणि एका हातामध्ये मंगळसूत्र आणावं आणि त्या मुलांना त्या राजकुमारीच्या समोर जावं. महाराज, ज्या मुलाच्या मनात अगोदर वाईट वासना होती, अगोदर वाईट हेतू होता, तो हेतू साध्य करण्याकरता विवाह तर ठरवला, पण गंमत अशी झाली 8 दिवसानंतर त्याच्यामध्ये इतका बदल झाला. ज्या मुलानं त्या मुलीसाठी मागणी केली, पत्नीच्या रूपात त्यांना पाहिलं, आज तोच मुलगा त्याच राजकुमारीच्या चरणावरती लोटांगण घालून म्हणतो, मला तुमचं शिष्य म्हणून घ्याल का? काय म्हटला तो मुलगा? मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकाराल का? राजकुमारीने हाताला धरून त्या मुलाला उठवला. महाराज, माझा दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका, ती राजकुमारी कोणी सामान्य नव्हती महाराज, त्या संत मीराबाई होत्या आणि त्यांच्या सानिध्यात गेलेल्या त्या मुलाच्या मनातली वासना जळून गेली. महाराज, म्हणून संतांचं चरण इतकं महत्वाचं आहे. सहज वासना जळून जाते महाराज. वासना तर जळून गेली, मग पुढं काय होतं? मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडघडी वाढू लागे, सुख घडघडी वाढू लागे, मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी. खाली घ्या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की वासना जळून गेली, रामनामाची गोडी लागली. कशी लागली? पहिल्या दिवशी त्या मुलाला गोडी होती का हो? नव्हती. पहिल्या दिवशी नामचिंतन करायला सुरुवात केलं, दुसऱ्या दिवशी ती वाढली, तिसऱ्या दिवशी अजून वाढली, चौथ्या दिवशी अजून वाढली, पाचव्या दिवशी ती अजून वाढली, सहाव्या दिवशी अजून वाढली, सातव्या दिवशी ती पूर्णत्वाला गेली आणि आठव्या दिवशी कायाच ब्रह्मरूप झाली. मग हे सानिध्य संतांचं आहे. मग आठव्या दिवशी काया पूर्ण ब्रह्मरूप झाली. मग जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या नामाची गोडी उपजून आली, आवड निर्माण झाली, सुखाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. मग सुख म्हणजे काय तुकोबराय? सुख म्हणजे भगवान परमात्म्याचं दर्शन. ज्याच्याकरता जन्माला आलो त्या भगवान परमात्म्याला एकदा तरी डोळे भरून पाहावं. म्हणून संत म्हणतात ना, आल्यानो संसारा जारे पंढरपुरा दिनाचा सोयरा, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाडी तातडी उतावे. तुमची वाट पाहतो उभा आहे, पण आपण तिकडे जात नाही. आपल्याला वाटतं की त्यानं आपल्याकडे यावं, आणि आपण त्याकडे येण्याकरता त्याला भक्ती इथून पोटतिडकीतून पाहिजे, आणि ती भक्ती करणारे फक्त संत आहेत. नामाची गोडी निर्माण झाली, सुखाच्या दिशेने प्रवास झाला. सुख म्हणजे काय? प्रभू भेटायला येतात. पण तुकोबराय भगवान परमात्मा भेटायला येतात, नक्की काय कसं ओळखायचं प्रभू आले? तुम्ही तर म्हणता की भगवान परमात्मा येतात, त्याची सानिध्य लक्षण तर सांगा. तुकोबराय म्हणतात लक्षण आहेत ना. जसं माझ्या ज्ञानोबरांचा सोहळा जर चालू झाला ना, त्या सोहळ्यामध्ये प्रत्येक वारकरी टाळ मृदंगाच्या गजरामध्ये चालतो ना. जेव्हा रिंगण असतं त्या रिंगणामध्ये असणारे सगळे मृदंग, सगळे टाळ, सगळ्या पताका आणि सगळे असणारे वैष्णवांची मांदियाळी ज्ञानोबरांची पालखीमध्ये, आणि ज्यावेळेला श्वान ते आपले घोडे पाहायला सुरुवात होते, पळता 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 ज्ञानोबरांचा गजर होतो. त्या गजरामध्ये भाविक वारकरी इतके तल्लीन होतात. महाराज पाऊस नसेल तर महाराज मजा ही वेगळी आहे, पण पाऊस असेल तर त्याच्यामध्ये नाचण्याचा आनंदच वेगळा आहे. मग चिखलामध्ये त्या मातीमध्ये सगळे महाराज कांजीचे कपडे घालणारे, तुम्ही आम्ही घरामध्ये राहणारे, डायनिंग टेबलवर जेवणारे महाराज, काट्या चमच्याने खाणारे आपण माणसं, पण वारीत गेलो ना तर कोणी लहान नाही कोणी थोर नाही. यारे यारे लहान थोर याती भलती नारी ना, सकळांचे येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिजनामे. सगळी माणसं महाराज तिथं व्यवस्थित महाराज हातामध्ये भाकर घ्यावी, हातामध्ये त्याच्यावरती ठेचा टाकावा आणि हातामध्ये घेऊन खावं महाराज. अशा इतका गोडवा आणि इतका आनंद फक्त त्या वारीत भेटतो. आणि अशा वारीमध्ये चालताना महाराज माझ्या ज्ञानोबराय येतात ना, श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबरायच नव्हे तर प्रत्येक वारकऱ्याला त्याचा
अनुभव येतो. ज्यावेळेला ज्ञानोबरांची पालखी वाखरीमध्ये जाते आणि पांडुरंग परमात्म्यांचा रथ न्यायला येतो ना, त्यावेळेला कंठ दाटून येतो, डोळ्यातनं पाणी उभं राहतं. ज्यावेळेला ज्ञानोबरांचं भजन चालू होतं ना, आरती चालू होते, त्यावेळेला अंगावरती रोमांच येतात आणि पाण्यात डोळ्यातनं टप 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 पाणी पडू लागतं. त्यावेळेला तो जो आनंद आहे ना, तो आनंद म्हणजे भगवान परमात्मा येण्याची लक्षणं. मग त्यावेळेला होतं काय? कंठी प्रेम दाटे नैनी लोटे, कंठी प्रेम दाटे नैनी लोटे, कंठी प्रेम दाटे नयनी लोटे, कंठी प्रेम दाटे लोटे. हरी प्रगटे राम रूप, हरी प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, देवाची जर प्राप्ती करायची असेल तर एकच गोष्ट करावी लागेल, संता विना प्राप्ती नाही ऐसी वेद देती कोय. संत हे भगवान परमात्म्यापर्यंत घेऊन जाण्याचं साधन आहे. मला वाटते माझी वेळ संपली नाही का? साधं सोपं सुलभ साधन सांगितलं. 1-2 मिनिटांमध्ये सांगून मी सेवा संपवते. भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याकरता संत हे साधन आहेत आणि भगवान परमात्मा हे साध्य आहे. मग साध्य कसं? पंढरपूरला गेल्यानंतर एकच गोष्ट लक्षात घेता, चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान, पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. चंद्रभागेचं स्नान करतो, पुंडलिकाचं दर्शन घेतो, पुढे गेल्यानंतर काय लागतं? काय पहिलं काय पहिलं पांडुरंगाच्या समोर नामदेव पारीचं दर्शन, त्याच्या पुढं चोखोबराय, परत आत गेल्यावर गरुड खांबा, त्याच्या पुढं एका बाजूला तुकोबराय आहेत, एका बाजूला कानोपात्र आहेत आणि मग भगवान परमात्मा. नामदेवरायांचं, चोखोबरायांचं, गरुड खांबाचं, तुकोबरायांचं, कानोपात्रांचं दर्शन घेतल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही. म्हणून संत भगवंतापर्यंत घेऊन जाण्याचं साधन आणि भगवान परमात्मा साध्य. अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरणारे भक्तवत्सर भगवंताला भेटण्याकरता संतांची भेट व्हावी लागते आणि संतांच्या भेटीशिवाय देवाची भेट नाही. आणि संतांच्या भेटी करता आयुष्यामध्ये सद्गुरूंची गरज आहे. सद्गुरूंच्या शिवाय संतांची भेट नाही आणि संतांच्या शिवाय भगवंताची भेट होत नाही. असं
अंतकरातून फिरावं लागतं. म्हणून शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, मागचं पुण्य शिल्लक असावं तर भगवंताची प्राप्ती होते. महाराज, माझं कुठंतरी पुण्य संचित चांगलं होतं म्हणून तुमच्यासारख्या गोड लोकांच्या सानिध्यामध्ये येण्याचं मला मदभाग्य प्राप्त झालं. तुमच्या सर्वांच्या चरविंदावरती सेवा समर्पित करते, ज्यांच्यामुळे मला इथं येण्याचा योग प्राप्त झाला. आदरणीय असे असणारे रमशे नामदेव काका, मी तशी फार कमीत काय आलेले आहे, कारण वेळ होती 6:30 ते 8 झाली सेवा. आदरणीय वंदनीय पूजनीय अशा असणाऱ्या दादांच्या, त्यांच्या बंधूंच्या, त्यांच्या पिताश्रींच्या चरणावर सेवा समर्पित करते. उत्कृष्ट पद्धतीने मृदंगाची साथ देणारे दोघे मृदंगमणी तुमच्या चरणावर सेवा समर्पित करते. उभे असणारे सर्व जाणकार, अनुभवी असणारे सर्व वारकरी तुमच्या चरणावर सेवा समर्पित करते. आदरणीय वंदनीय पूजनीय अशा असणारे गायक वृंद तुमच्या चरणावर सेवा समर्पित करते. आदरणीय अशा असणारे आमच्या सर्व उभे असलेल्या आमच्या माता वर्ग तुमच्या चरणावर सेवा समर्पित करते. सिस्टीमवाल्यांच्या चरणावर सेवा समर्पित करते. हार्मोनियम वादक बाबांच्या चरणावर सेवा समर्पित करते. साताराहून काही राहणारी इथं मुंबईकर मंडळी आहेत आमच्या गावचे, त्यांच्या चरणावर सेवा समर्पित करते. आणि एकच सांगते, ज्यांनी मला घडवलं हरिभक्तपरायण नामदेव महाराज चव्हाणवळसकर आळंदी, जगजीवन आश्रमशाळा गोपाळपुरा तालुका खेड जिल्हा पुणे, सद्गुरूंच्या चरणावर सेवा समर्पित करते. ज्यांनी मला बोटाला धरून चालायला शिकवलं, योग्य असे संस्कार केले, हरिभक्तपरायण माझा 18 माणसांच्या कुटुंबात असलेला हा सगळा परमार्थिक वारसा आदरणीय वंदनीय पूजनीय गजाननजी महाराज सुतार गारवडी रामनगर त्यांच्या चरणावर सेवा समर्पित करते. त्याचबरोबर मला माझ्या कार्यक्रमासाठी अतिशय प्रेरणा आणि प्रोत्साहन देणाऱ्या ज्या माऊलीचा उल्लेख मी आवर्जून करू इच्छिते, कारण प्राध्यापक या पदावर काम करत असताना आणि कीर्तन या दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय आनंदानं पुढे जाण्याकरता मला ज्यांचा आशीर्वाद आहे, आदरणीय वंदनीय पूजनीय अशा असणाऱ्या माझ्या सासूबाई छाया सूर्यकांत दीक्षित भुईज यांच्या चरणावर सेवा समर्पित करते. आणि आज मी जे कोणी आहे, जे काही माझ्यातून तुमच्यापर्यंत पोहोचलं, हे सगळं सांगण्याचं मला जे धाडस निर्माण झालं, आदरणीय वंदनीय पूजनीय असे असणारे माझे पती परमेश्वर योग्यजी दीक्षित भुईंज यांच्या चरणावर सेवा समर्पित करते. चुकलं वाकलं असेल तर क्षमा करावी, जास्त झाला असेल तर मला द्या, कमी झाला असेल तर पूर्ण करा. ज्ञानोबरायांच्या भाषेत न्यूनतेपुरते आदित्य सरते करून घ्यावे तुमचं विनवितोसे. चुकीचं गेलं असेल, बुद्धीचा दोष समजा, चांगलं गेलं असेल आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. एवढं सांगून सर्वांच्या चरविंदावरती सेवा समर्पित करून छोट्या अशा सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय बोलिले उच्चारिला या ठिकाणी वैकुंठवासी नारायण राधेराव पाटील, कोणीही टाळ ठेवायच्या नाही. याच्यानंतर कीर्तन आहे आणि कीर्तनामध्ये विक्षेप करू नका. सूचना ऐकली नाही तर लगेचच आपली हालचाल चालू केली. जर आपण 2 आणि 3 तास जर जाग्या उभं राहत नसेल तर देव 28 युग आपल्यासाठी जाग्या उभं राहिलाय. कस काय देव मिळायचा आपल्याला? इथंच सुरुवात आहे आपली. सप्त्यात आपण 8 दिवस जर नीट काढू शकत नाही, 365 दिवस कसे काढणार? थोडे आहे चित्त सहाय्य झाल्या. आणि नुसतं नसतं म्हणायचं संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जरोज आहे, किंवा दुसऱ्या दिवशी झाला संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे, पण त्यासाठी लागून या पाया विनवितो तुम्हाला करट आहे. संतांनी आपल्याला विनंती केली पण आपण ऐकत नाही ना, म्हणून त्यांना म्हणावं लागलं ना ऐकती तरी पुढचा शब्द तुम्ही आम्ही कशाला म्हणतोय तेव्हा. थोडे आहे चित्त सहाय्य. परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे, संसारात वित्ताची गरज आहे, तर शरीरात पित्ताची गरज आहे. जर या 3 गोष्टी नसेल तर आपलं वाजत असे बोम कोणी नाही कधी कानी. उग हालचाल केल्यामुळे 2 मिनिटं वाया गेली, 2 मिनिटात सत्कार झाला असता. म्हणून वैकुंठवासी नारायण राधेराव पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 3ऱ्या वर्षातला 5वा दिवस हरिभक्तीपरायण मीराताई महाराज दीक्षित आमच्या बाईंनी त्यांना आमंत्रित केलेलं होतं आणि उत्कृष्ट असं कीर्तन यांनी या ठिकाणी समर्पित केलं. मी आमच्या मातोश्री उद्योगश्री सौभाग्यवती बेबीताई